किती कर्जमाफी द्यायची या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत। परवाच माझ्याकडे फाईल आलेली होती की बाबा कशा पद्धतीनं त्या काय त्याच्यातून कशा पद्धतीने ती कर्जमाफी द्यायची। मी त्यामध्ये ऐका, मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही। आपल्याला एक बार तुला ऐक माझा ऐक तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बैराजाओ आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागलेत। आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती 71,000 कोटीची झाली। त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली। त्याच्यानंतर मध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली। मागच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही। त्या संदर्भामध्ये योग्य वेळी आता कर्जमाफी करायची का 32,000 कोटीचं सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला। त्यामुळं पहिल्यांदा 32,000 कोटी, कारण काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं। आता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं, कारण तो जिरायत भागातला शेतकरी होता त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते, तो वापशावर पेरून टाकतो, तो कर्जही काढत नाही। अशा पद्धतीची परिस्थिती होती। आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो शिरीष भाऊंच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत। परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्यात, लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला 1,500 रुपयाप्रमाणे द्यावे लागतात। किती? 45,000 कोटी। इथं लाडके भाऊ बसलेत 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर 3 प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाहीत। येतात का? नाही येत। त्याच्याकरता राज्य सरकारकडनं तुम्ही वापरलेल्या विजेच्या करता महावितरण कंपनीला 22 ते 23,000 कोटी रुपये भरावे लागतात। तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलंय, परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात, ते राज्य सरकारच्या तिजोरीतनं जातात। शेवटी राज्य सरकारला 8 लाख कोटीचं बजेट आहे, 4 लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना शब्द दिलाय तिथं जातात, 20-22,000 कोटी रुपये 23,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीज माफीच्या करता जातात। त्याच्यातून संजय गांधी निराधार पूर्वीच्या काळात मला आठवतंय, मी तेव्हा राजकारणात नव्हतो, जुन्या लोकांना आठवत असेल, ही अंतोले साहेबांनी योजना आणलेली, महिन्याला 60 रुपये मिळायचे। किती? 60 रुपये। आता आम्ही महिन्याला 1,500 रुपये देतोय। हाही वर्ग खूप मोठा आहे, त्याला काही हजार कोटी रुपये जातात। दिव्यांग त्यांना 1,500 ऐवजी 2,500 रुपये केलेत, त्याला काही हजार कोटी रुपये जातात। बर श्रावणबाळ योजना त्याला काही हजार कोटी रुपये जातात। मी पण साहेब शेतकरी बांधवांनो, मी पण शेतकरीच आहे ना, माझी पण शेती आहे, आजोबांच्या पासून आहे, पण जो आजोबा माझे वडील मी आता माझी पुढची पिढी करेल, 4-4 पिढ्या आम्ही पण शेती करतोय, तुम्ही पण अनेक जण शेती करताय। त्याच्यामुळं हे जे काही आहे ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाही,
शेवटी मागणं करणं त्यांचं काम आहे, पण एकंदरीत हा सगळा डोलारा ज्यावेळेस आपण सांभाळतो त्यावेळेस काही गोष्टी ह्या थोड्याशा सबुरीने घ्यायच्या असतात, त्या आम्ही नाही म्हटलेलं नाही, मी पुन्हा तुम्हाला सांगतो. परंतु हा सगळा एकंदरीत जबाबदारी ही महायुतीच्या सरकारने उचललेली आहे आणि एकंदरीत त्याच्यावर कमिटी पण नेमलेली आहे. परवाच माझ्याकडे फाईल आलेली होती की बाबा कशा पद्धतीनं त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर काय त्याच्यातून कशा पद्धतीने ती कर्जमाफी द्यायची अशा प्रकारची तज्ञ लोकांची एक कमिटी पण नेमली गेलेली आहे. ह्याची पण आठवण मी आज आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करून देतो. आणि